आज बनवणार आहे दुधी भोपळ्याचे धपाटे. म्हणलं रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया. त्यासाठी एक दुधी भोपळा घेतला, छान धुवून खिसून घेतला. त्यात एक काकडी पण धुवून खिसून टाकली. थोडीशी मेथीची भाजी होती ती पण याच्यात टाकली. मेथीची भाजीनं खूप छान चव येते म्हणून. आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची टाकली. त्याचबरोबर थोडेसे जिरे आणि ओवा टाकला. चवीपुरतं मीठ टाकलं आणि मस्त मिक्सरला वाटून घेतलं. तसं आजूबाजूला भांडी दिसत आहेत ना, ती थोडं स्किप करा, कारण माझं रॅक लावलेला नाही आहे, त्याच्यामुळे भांडी मी खालीच ठेवले. आणि मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं ते याच्यात टाकलं. त्याच्यानंतर तांदळाचं पीठ 1 वाटी, 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकलं, 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकलं. त्याचबरोबर थोडंसं मीठ आणि हळद टाकून मस्त असं पीठ चुरून घेतलं. तसं याच्यात पाण्याची अजिबात गरज लागत नाही. आणि त्याच्यानंतर मग कॉटनच्या कपड्यावरती मस्त असे थापून घेतले. त्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि मस्त छान भाजून घेतले. छान असे धपाटे रेडी झाले होते आणि खायला पण घेतले होते. एका साईडला मेथीचा ठेचा आणि दुसरीकडे हिरवी मिरचीचा ठेचा आणि धपाटे. चला भेटू नेक्स्ट